नारायणा नीत नीत नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा थोडा उजेड पाठवा. ताक घुसळ घुसळ साऱ्या जगाला विसर, तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ, दिव्यासारखी उजळ. कारे धरलीस माझी वेळ, कारे धरलीस माझी वेळ, घरी आहे तान बाळ, घरी आहे तान बाळ. रडून करील गोंधळ सोड हरी पदर. मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. रात पाण्यामंदी बंदराला घालतो ये जा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. फुगडी ग बाई फुगडी जरी काठाची लुगडी, फुगडी ग बाई फुगडी जरी काठाची लुगडी, आमचीच पहिली फुगडी ग बाई आमचीच पहिली फुगडी. अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई. कपाटातली पैठणी काय ग केलीस, काय ग केलीस. जुनी तुमची पैठणी ड्रेस शिवला, त्याचा ड्रेस शिवला. अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास. बहिणीच्या लग्नात माहेरी दिल्या, माहेरी दिल्या. काय काय गो दिवटे चोरी करतेस, सून चोरटी सासू काढती, सून चोरटी सासू काढती, सून चोरटी सासू काढती, सून चोरटी सासू काढती, सून चोरटी सासू काढती. नमस्कार 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 मंडळी, कसे आहेत सगळे? छान व्यवस्थित आनंदात आहेत ना? व्हेरी गुड. मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आपण 16 सख्यांचा हा सोहळा आपण साजरा करणार आहोत. श्रावण महिना सुरू आहे आणि मंगळवारी सगळ्या ह्या ताया अगदी छान नटून थटून नऊवारी साडी नेसून दागदागिने घालून अगदी छान तयार होऊन जेव्हा बाहेर जाताना दिसतात ना, तेव्हा समजायचं की त्या सगळ्या मंगळागौरीसाठी निघालेल्या आहेत. तिथे ते छान आपलं पार्वती मातेचं पूजन करत असतात, खेळ खेळत असतात, प्रसाद वाटत असतात. एक चांगला छान आनंदी सोहळा असतो. तुम्ही सगळे इथे आलेले आहेत म्हणजे माहेरवाशिणी आहात तुम्ही आणि माहेरी आलेले आहेत, त्याच्यामुळे माहेरच्या आठवणी आता निघणार, बरोबर आहे की नाही? चला तर मग जाऊया की नाही आपल्या माहेरच्या आठवणीमध्ये? जायचं की नाही? चला जाऊया ना मग लवकर माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुझं नाव सांग. माझं नाव सौ सुरेखा सुधीर राजमाने. आणि माहेर कुठलं? माहेर माझं बीड. आणि सासर? सासर पुणेच. सासर पुणे. वा, व्हेरी गुड. काय सांगशील माहेर बद्दल? आई वडील यांच्या आठवणी बरोबर आता नाही येते, पण त्यांच्या आठवणी खूप आहेत. म्हणजे त्यांची शिस्त, वडिलांची खूप कडक शिस्त असायची. त्यांच्या आठवणी अजूनही म्हणजे त्यांच्या त्या शिस्तीमुळेच आम्ही घडलोत. बरोबर, अर्थातच. आणि वडिलांची फक्त शिस्त दिसते पण ते प्रेम कधी दिसत नाही. प्रेम पण दिसलं ना असतं, पण ते आपल्याला दाखवत असतात किती आपल्या मुलांवरती प्रेम आहे. काही प्रसंग, काय असा प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं? मी साधारण 5वीला होते त्यावेळेस एक प्रसंग घडला. म्हणजे की वडील पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला असल्यामुळे त्यांची बर्दापूर या गावात त्यांची सर्व्हिस चालू होती. तिथून त्यांची बदली झाली. ते माजलगावला जॉईंट व्हायला गेले त्या दिवशी. आणि त्या दिवशी ते जॉईंट व्हायला गेल्यामुळे आम्ही 5वीच्या मुली मैत्रिणीला गोळा केलं आणि सगळ्या जणी त्या गावामधलं पोलीस स्टेशन गावाच्या थोडं बाहेर
आणि पोलीस स्टेशनच्या शेजारीच एक मोठी विहीर होती. अच्छा. त्या विहिरीच्या कडेलाच मोठं चिंचाचं झाड होतं आणि आम्हाला चिंचा खायच्या होत्या. ते फांद्या खाली ओढत होतो, चिंचा तोडत होतो, सगळी धम्माल चालली होती आमची. पण तेवढ्यात शेजारीच पोलीस स्टेशन असल्यामुळे तिथल्या लोकांचं लक्ष गेलं आमच्याकडे आणि ते तिथून ओरडले तर सगळ्या मुली पळून गेल्या. आणि मी पोलिसांची मुलगी ना, मी म्हटलं मला कोण काय करणार आहे. मी आपली माझ्या चिंच तोडायचं काम चालूच माझं. आणि सगळे गेले पळून, माझं लक्षही नाही की सगळ्या निघून गेल्यात. आणि मग एक पोलीस आला तिथला, म्हणजे काका, आणि त्यांनी मला पकडलं. ते पोलीस स्टेशन मध्ये नेलं डायरेक्ट. अरे बापरे. ते PSI समोर उभं केलं. काय रे, कोणाची तू? मग मी सांगितलं नाव. अरे तुझे वडील तर आजच याला जॉईंट व्हायला गेले तिकडे आणि तू लगेच इथं धमाल करायला लागली काय? पोलीस स्टेशन मध्ये मला नेलं. हे आयुष्यातलं माझं. जेव्हा हे बाबांना कळल्यावर मग ओरडा खावा लागला. आणि तो मग मी कायमस्वरूपी लक्षात ठेवला की असा आगाऊपणा परत करायचा नाही. त्यांना कधीच गेले नाही चिंचा पाडायला. चिंचा पाडायला कधीच कुठे गेले नाही. काही खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, खरंच खूप छान वाटलं. तू बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर पुन्हा एकदा या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत खेळ खेळण्यासाठी. 13 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. हे काय खेळाचं नाव? फसाल, हसाल तर फसाल. क्या बात है वीरू. हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. अरे बापरे. व्हेरी गुड. हसाल तर फसाल, हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. मला वाटलं थांबते की नाही. हा खेळाचं नाव कळलेलं आहे. तर खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना छान नृत्य सादर करायचे. बरं, जी ताई छान नृत्य सादर करेल तिला बक्षीस आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा सगळ्यांनी आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हसेल, डोळे मिचकवेल किंवा हलेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. सगळे तयार आहेत? ओके, म्युझिक प्लीज. हलतेच इथं बाद झालेली आहे. माझ्याकडे कशाला बघते? येत आहे बाद झालेली. अरे अगं ताई बाद झालेली तू तिथं हसतेस. ताई बाद झाले तुम्ही इथे बसू शकता. ताई पापण्या हल्ल्या तुमच्या, या तुम्ही बसू शकता. खूप छान प्रयत्न. व्हेरी गुड. हसाल तर फसाल आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे मी जोरात पळीन अशी की माझीच पहिली कळशी. तुमच्या प्रत्येकीसमोर कळशी आहे आणि त्या कळशीच्या बाजूला एक ओढणी सदृश असं एक फडकं आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर ते फडकं अगदी व्यवस्थित गोल गुंडाळायचे, आपल्या डोक्यावरती ठेवायचे आणि त्याच्यावरती कळशी ठेवायचे, छान बॅलन्स करायचे. आणि अजिबात कळशीला हात न लावता तुमच्या समोर जी सफेद रंगाची रेषा आहे ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती रेषा पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. चला सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते. हे असं करा, असं करा, असं करा, करा असं करा, असं करा. करा करा. बुबू नाही करा. ताई तू कर. ताई ठीक आहे, हरकत नाही, काही हरकत नाही. ओके चला रेडी. सुरू करूया. वेळ सुरू होते. 1 2 3.
कळशीला. ओके, कळशीला अजिबात हात लावायचा नाहीये, म्हणजे उचलताना हात लावा. हा, एकदा ठेवल्यानंतर मग हात नाही लावायचा. ओके, हा, लवकर लवकर हात लावायचा नाही, कळशीला हात लावायचा नाही एकदा ठेवल्यानंतर. हा, व्हेरी गुड. पुन्हा पुन्हा मागे. हा, कळशीला हात लावायचा नाही, तरी पुन्हा मागे जायचं, पुन्हा मागे जायचं. शबाश शबाश शबाश, व्हेरी गुड. हा, त्या साईडला जा, व्हेरी गुड. ओके, हा हा, अरे बापरे. हा शाबाश शाबाश शाबाश. ओ हो, ये बात, क्या बात है. आले भाई एकदा तू. हा हा हा, व्हेरी गुड. अरे बापरे. ओके, माझीच पहिली कळशी या खेळातून 5 ताया इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. आणि आता मजा येणार आहे, कारण मंगळागौर श्रावण सुरू आहे. हा, मंगळागौर सुद्धा आपले खेळले जात आहेत, बरोबर आहे की नाही. तर त्याच निमित्ताने आता आपण उखाण्यांची स्पर्धा घेणार आहोत. सुरुवात मी आधी माझ्यापासून करतो. उखाणा घ्या म्हटलं तर उखाणा काही सुचत नाही. उखाणा घ्या म्हटलं तर उखाणा काही सुचत नाही. नाव कोणाकोणाचं घेऊ काही कळतच नाही. या बात आहे. बायको ऐकत नसेल तर घरात घेईल का? बायको नाहीये म्हणून तर घेतलंय. चला तर आता सुरू करूया आपल्या उखाण्यानं. पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची, इथून का इथून? मला सांगा, कुठून सुरुवात? तिथून करायची, हरकत नाही. या ताई म्हणतात इथून सुरुवात करायची. त्यांच्या वयाचा आपण मान ठेवूया आणि सुरुवात करूया इथूनच. ताई, आधी तुझं नाव सांग बरं. सुनीता शिवाजी मठदेवर. ओके, आणि आता ताई मस्त की छान उखाणा घेणारे, खणखणीत होऊन जाऊ दे. राम बसले राम राज्यावर, सीता बसली लंकावर, तर शिवाजीरावांचं नाव घेते म्हणजे कुंकुवाच्या तेजावर. ओहो, ये बात है, खूप छान. ऐका बरं का सगळ्यांनी. ऐका. हा, आला आला फोन, दारात आली व्हॅन. आला आला फोन, दारात आली व्हॅन. भूषणरावांचे नाव घेते, मी आहे सन टीव्ही मराठीची फॅन. ओहो, ये बात है, क्या बात, व्हेरी गुड, मस्तच. हा, ताई. रायगड ही स्वराज्याची राजधानी. हा हा, रायगड ही स्वराज्याची राजधानी. उदयराव आहेत माझ्या कुंकवाची धनी. क्या बात है, व्हेरी गुड. ओहो, तुझं नाव सांग बरं. धनश्री आशिष गिलाणकर. आशिष, तुम्हाला सांगतो आशिष नावाचे इतके गुणी असतात ना मुलं, खरं सांगतो तुम्हाला, छान असतात एकदम. उखाणा सुचवा म्हटल्यावर उखाणा सुचत नव्हता ऍक्च्युअली, पण आता आशिष सरांनी जसं मगाशी म्हटलं तसा उखाणा आता सुचलेला आहे. क्या बात आहे, उत्स्फूर्त. आता श्रावण महिना चालू आहे, पाऊस चालू आहे, त्यासाठी जणजणीत उखाणा म्हणजे गरमागरम भजी बरोबर माऊ माऊ पाव. गरमागरम भजी बरोबर माऊ माऊ पाव. आशिषराव आहेत बरे पण खातात फारच भाव. खातात भारीच भाव, हे म्हणताना माझ्याकडे का पाहिलं तू? खायला नको ना? आशिषला सांगा ना, मला का सांगते? क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. समोर होतं शेत, शेतात होते गहू. समोर होतं शेत, शेतात होते गहू. सुधीररावांचं नाव घेते, त्यांचं देखणं रूप कसं पाहू. अच्छा, व्हेरी गुड. काशी विश्वेश्वर मंदिराला चढवला कळस, शिवाजीरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. हा, ये बात है, व्हेरी गुड. नवरा माझा प्रेमळ, मुलं माझी हौशी. नवरा माझा प्रेमळ, मुलं माझी हौशी. भूषणरावांचे नाव घेते 16 सख्यांचा या कार्यक्रमाच्या दिवशी. क्या बात है. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून. उदयरावांचं नाव घेते, उदयरावांचं नाव घेते ममान्यांची सून. क्या बात है. ओ हो, क्या बात आहे. कसली लाजत होती ताई.
हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ताजमहाल बनवायला होते कारागीर कुशल. कुशल. आशिष रावांचं नाव घेते सन टीव्ही मराठीसाठी स्पेशल. हो, ये बात आहे, ये बात आहे. अत्रावळीवर पत्रावळी. हा, अत्रावळीवर पत्रावळी. अत्रावळीवर पत्रावळी. पत्रावळीवर वरण भात. हा, वरण भातावर तूप. तूप. सुधीर रावांचं कसं होतं रूप हे तुम्हाला कसं सांगू, माझ्या मनातलं गुपित खूप. हो हो, क्या बात आहे. आता उत्स्फूर्त केलं ना तुम्ही इथं, क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. विचाराच्या पिंडीवर बेल वाते वाकून हा, शिवाजीरावांचं नाव घेते तुमचं मान राखून. बर, ठीक आहे. इंग्लिशमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर. इंग्लिशमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर. इंग्लिशमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर. भूषणरावांचे नाव घेते यंदांची डॉटर. अरे बापरे. हा हा. घरापुढे तुळस, हा, तुळशीला लावते दिवा. घरापुढे तुळस, तुळशीला लावते दिवा. उदयरावांसारखा सोबती मला जन्मोजन्मी हवा. क्या बात आहे. नक्की आहे बाबा उदयराव. कसं आहे भाऊजींचं स्वभाव, कसं आहे? मस्त मस्त आहे ना. हा, तरी सगळं चाललंय छान. हा. संसारा स्त्रीने राहावे नेहमी दक्ष. दक्ष. संसारा स्त्रीने राहावे नेहमी दक्ष. दक्ष. आशिष रावांचं नाव घेते सगळ्यांनी इकडे द्या लक्ष. द्या बाबांनो, द्या एकदा लक्ष द्या इथे. कुंकू लावावं ठसठशीत. कुंकू लावावं ठसठशीत. हा, हळद लावावी किंचित. बरोबर. सुधीर रावांचं नाव घेते त्यांच्यासारखे पती मिळाले हे माझे पूर्वसंचित. वाह, क्या बात है. हो हो, व्हेरी गुड. आता निर्णयाची वेळ झालेली आहे. निर्णय असा आहे, ज्या 2 ताया गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये, त्यातली पहिली ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या. घरापुढे तुळस, तुळशीला लावते दिवा. उदयरावांसारखा सोबती मला जन्मोजन्मी हवा. क्या बात आहे. आणि दुसरी ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. गरमागरम भजी बरोबर मऊ मऊ पाव. आशिषराव आहेत बरे पण खातात फारच भाव. आणि उखाण्यांच्या जुगलबंदी नंतर ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. तुमच्या समोर हिरव्या रंगाचा फुगा आहे. तुमच्या डोळ्याची पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. फुगा फोडायचा. व्हेरी गुड. हा हा हा, शबाश शबाश. हा, कोणी आणि त्याला स्पर्श करायचा नाही कोणी. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढे 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 पुढे. हा, पुढे पुढे पुढे. मागे 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 मागे. या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई खूप खूप अभिनंदन. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून घेतला भेटवस्तू.
आता याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, आशिषरावांना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललोय. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.